पेण तालुक्यातील वाकरूळ हद्दीतील पानेड ते फणसवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। ग्रामसडक योजनेतून सुमारे 13 कोटी रुपयांचा हा रस्ता मंजूर झाला असला तरी ऑक्टोबर 2025 पासून केवळ संरक्षण भिंत, मोरी आणि पुलाचे अर्धवट काम करण्यात आले असून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही। दरम्यान रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या खराब रस्त्यामुळे एसटी सेवा वारंवार बंद पडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले नाही तर 12 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असूनही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले। त्यामुळे येत्या 1 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता पेण खोपोली रोडवरील हेटवणे कॉलनी येथे 12 गावातील नागरिक सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून पेण तालुक्यातील पानेड ते नाडे फणसवाडी ते भोगेश्वर हा रस्त्याचं काम 2025 पासून सुरू आहे। फक्त मोऱ्यांची कामं झालेली आहेत, परंतु मूल जे काम आहे रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे। 9.5 किलोमीटरचा आणि पुढचं 3 किलोमीटर म्हणजे असं जवळजवळ 12 किलोमीटरचा रस्ता आहे। त्याचं काम आत्तापर्यंत पूर्णतः ठप्प झालेलं आहे, पावसाला आलेला आहे। यानंतर या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होणार आहे। सदर रस्ता आपण पाहिला तर हा 13 कोटीचा रस्ता आहे आणि ठेकेदाराकडे लोक गेल्यानंतर, प्रशासनाकडे गेल्यानंतर पूर्णतः चालढकल केलेली जाते। फॉरेस्टला सांगितलं होतं की फॉरेस्ट परवानगी देत नाही, फॉरेस्टला विचारलं फॉरेस्ट म्हणतो आमच्याकडे कागदपत्र आले नाहीयेत, प्रशासन म्हणतोय आम्ही कामं करतोय आणि या सगळ्यांची अंडरस्टँडिंग आणि गलतान कारभारामुळे रस्त्याचं काम पूर्णतः ठप्प झालेलं आहे। हा रस्ता लवकरात लवकर झालं पाहिजे ही सर्व तिथल्या ग्रामस्थांची आणि तिथल्या नागरिकांची आणि त्या पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे आणि म्हणूनच हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी 1 एप्रिल 2026 रोजी हेटवणे कॉलनीचा जो बस थांबा आहे पेण खोपोलीच्या हायवेवर आम्ही सर्व सकाळी 10:30 वाजता बसून तिथे सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आम्ही करणार आहोत।